नमस्कार, मी ॲस्ट्रोलॉजर प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं आपल्या ॲस्ट्रो प्राजक्ता चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आशा करते सगळे स्वस्त असाल, मस्त असाल आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह असाल. चला तर मग आज आपण बघा म्हणजे कालपासून आपण 2026चं प्रत्येक राशीची भविष्यवाणी, राशीचं वार्षिक भविष्य बघणार आहोत. काल आपण कुंभ राशीचे 2026 वार्षिक भविष्य बघितले. त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं अजून तुम्हाला कोणत्या राशीबद्दल जाणून घ्यायचे ती कमेंट करा. तर कालच्या व्हिडिओमध्ये सिंह राशीबद्दल भरपूर कमेंट्स होत्या. चला तर मग आज आपण सिंह राशीचं 2026चं वार्षिक भविष्य जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर आत्ताच सांगते तुम्हाला उद्या कोणत्या राशीचं भविष्य बघायचं आहे ते कमेंट करून सांगा. ज्यांची रास सिंह आहे त्यांनी कमेंट नाही केली तरी चालेल, पण ज्यांना दुसऱ्या कोणत्या राशीचं भविष्य बघायचं आहे त्या राशीची कमेंट करा. नक्कीच तुम्हाला उद्या त्या राशीबद्दल भविष्य जाणवायला मिळेल. आज मी तुम्हाला जे 2026चं वार्षिक सिंह राशीचं भविष्य सांगणार आहे हे फक्त पुरुषांसाठी नसून स्त्री, पुरुष, अगदी लहान मुलं असतील, कॉलेजची मुलं असतील, कोणीही असेल बिना लग्नाचे सगळ्यांसाठी सांगणार आहे. त्यामुळे अगदी मन लावून ऐका, अजिबात कोणताही व्हिडिओ स्किप करू नका. सगळ्यात पहिले बघा तुम्हाला मी याबद्दल म्हणजे तुमच्या भविष्याबद्दल काय काय सांगणार आहे. तर तुमचं करिअर, पैसा, प्रेम, विवाह, आरोग्य, संधी, आव्हानं आणि त्यासोबत तुम्हाला मी काही उपाय देखील देणार आहे. त्याचबरोबर बघा हे सिंह राशीसाठी ना अगदी भारी परिवर्तनाचं, नवीन सुरुवात आणि मोठं असं यश घेऊन येणारं 2026 हे वर्ष आहे. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात पहिले जाणून घेऊया 2026ची ग्रहस्थिती काय आहे सिंह राशीसाठी. गुरु वर्षभर दशम भागात शुभ झाल्यामुळे करिअर आणि नोकरीत तुम्ही मोठी झेप घेऊ शकता. त्याचबरोबर शनी ग्रह जो आहे हा सप्तम भागात आहे. त्यामुळे तुमचे नातेसंबंध असतील, पार्टनरशिप असतील, त्याचबरोबर लग्नामध्ये स्थिरता येऊ शकते. राहू केतू हा ग्रह तिसरा आणि नवव्या भागात आहे. त्यामुळे नवीन नवीन संधी चालून येईल. विदेश संबंधात शिक्षण तुमचं घडेल आणि प्रवास देखील तुमचा आउट ऑफ इंडिया वाढू शकतो. त्याचबरोबर मंगळ अनेक वेळा लाभ भावात असल्यामुळे धैर्य, कार्यक्षमता, नेतृत्व वाढणार आहे. आता ही झाली ग्रहस्थिती सिंह राशीसाठी. त्याचबरोबर यश, नाव, पैसा आणि प्रगती देणारी आहे ते कसं ते आपण जाणून घेऊया. सगळ्यात पहिले जाणून घेऊया करिअर आणि व्यवसायाबद्दल. जे नोकरी करताय त्यांच्यासाठी सांगते, मग स्त्री असेल पुरुष असेल, 2026मध्ये तुमचा गौरव आणि प्रतिष्ठा नक्कीच वाढणार आहे. वर्षाच्या पहिल्या 6 महिन्यामध्ये तुमच्या नोकरीमध्ये प्रमोशन होऊ शकतं, पगार वाढ होऊ शकते किंवा नवीन जबाबदाऱ्या म्हणजेच प्रमोशनच तुम्हाला मिळू शकतं. सरकारी नोकरी असेल, बँक क्षेत्र असेल, मॅनेजमेंट असेल, IT क्षेत्र असेल किंवा मीडिया क्षेत्र असेल, या क्षेत्रातील लोक मोठी प्रगती करणार आहे पहिल्या 6 महिन्यामध्ये. त्याचबरोबर नोकरी करणाऱ्यांवर वरिष्ठ अधिकारी जे असतील तुमचे ते नक्कीच खुश राहणार आहे. आता बघूया व्यवसाय करणाऱ्यांसाठी. नवीन करार होऊ शकतो, पार्टनरशिप आणि विस्तार यासाठी हे वर्ष उत्कृष्ट मानले गेले आहे. तुम्हाला मोठमोठे कॉन्ट्रॅक्ट्स किंवा सरकारी प्रोजेक्ट मिळण्याची देखील शक्यता आहे. खर्च वाढले तरी पण तुमचा नफा हा प्रचंड प्रमाणामध्ये वाढणार आहे. वर्षांच्या दुसऱ्या 6 महिन्यामध्ये म्हणजेच पहिले 6 महिने नाही तर दुसरे जे 6 महिने असतात ना म्हणजे जून नंतरचे, यामध्ये मार्केटिंग असेल, तुमचा ऑनलाईन व्यवसाय असेल किंवा ब्रँडिंग असेल याला प्रचंड असा वेग मिळणार आहे. आता एक छोटासा सल्ला सांगते मी, तुम्हाला जोखीम विचार करून घ्यायची आहे, धाडस करणार आहे, मोठे एखादी रिस्क घेणार आहे, थोडीशी विचार करून घ्या. नवीन व्यवसाय सुरू करणार असाल तर हे वर्ष सिंह राशीच्या लोकांसाठी अतिशय उत्तम आहे. बिनधास्त तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करू शकता. आता दुसरी गोष्ट बघूया ती म्हणजे तुमची आर्थिक स्थिती कशी राहणार आहे. 2026 तुमच्यासाठी धनवृद्धीचं वर्ष आहे. म्हणजेच जुने थकलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. तुमच्यावर जे काही कर्ज असेल ते कर्ज कमी होईल किंवा पूर्ण फेडण्यासाठी तुम्हाला मदत होईल. घर, जमीन, फ्लॅट, गाडी ही खरेदी करण्याची संधी तुम्हाला चालून येणार आहे. स्टॉक मार्केट असेल, सोनं असेल किंवा डिजिटल मार्केटमधून तुम्हाला अगदी चांगला असा नफा मिळणार आहे. पण काळजी काय घ्यायची तर अनावश्यक खर्च टाळायचा आहे.
त्याचबरोबर जर तुम्ही कोणाला पैसे देणार असेल तर त्याचा लिखित स्वरूपामध्ये करार करून घ्या, कारण पुढे ते तुम्हाला धोका देऊ शकते याचे चान्सेस आहे. त्यामुळे कोणालाही कितीही अमाऊंट देणार असेल तर त्याचं काहीतरी प्रूफ तुम्ही तुमच्याकडे ठेवा. यानंतर तिसरा पार्ट बघूया, तो म्हणजे तुमचं आयुष्यातलं प्रेम आणि त्याचबरोबर तुमचं लग्न. सगळ्यात पहिले प्रेम संबंधाबद्दल बोलूया. तुमच्या नात्यामध्ये जे काही गैरसमज असतील ते आता दूर होणार आहे आणि 2026 मध्ये तुमचं प्रेम हे गंभीर आणि स्थिर होणार आहे. तुम्ही जर खूप वर्षापासून रिलेशनशिपमध्ये असाल तर नक्कीच 2026 मध्ये तुमच्या एंगेजमेंट किंवा लग्नाचा योग जुळून येणार आहे. त्याचबरोबर जे विवाहित लोक आहेत त्यांच्यासाठी त्यांच्या जीवनामध्ये शांतता आणि स्थिरता येणार आहे. मुलांबाबत जर ठरलं तर त्यांच्या मुलांबाबत आनंददायी घडामोडी त्यांना ऐकायला मिळतील. त्याचबरोबर कपल्सचा एकत्र प्रवास होईल, सहल होईल आणि आध्यात्मिक यात्रा देखील त्यांच्या होणार आहे. यानंतर पुढं बघूयात, तो चौथा भाग म्हणजे तुमचं आरोग्य. ऊर्जा वाढेल आणि मानसिक तणाव असू शकतो. रक्तदाब, हार्मोन, पचन या गोष्टींची तुम्हाला मात्र काळजी घ्यायची आहे. ध्यान, योग आणि सूर्यनमस्कार सिंह राशींच्या लोकांसाठी अतिशय शुभ मानला जातो. वर्षांच्या मध्यानंतर म्हणजे 6 महिन्यानंतर जुनी एखादी जर व्याधी असेल, सतत डोकं दुखणं, सतत पोट दुखणं ही कमी होण्याचे चान्सेस देखील जाणवत आहे. यानंतर पुढचा पार्ट आहे तो म्हणजे विद्यार्थी आणि त्यांचं करिअर. उच्च शिक्षण, विदेशात शिक्षणाची संधी मिळण्याचे चान्सेस आहे बरं का. स्पर्धा परीक्षांना जर तुम्ही बसलेले आहात तर तुम्हाला मजबूत शक्यता आहे की यश हे 100% मिळणार आहे. त्याचबरोबर तुम्ही ॲक्टर असाल म्हणजे ॲक्टिंग फील्डमध्ये असाल, म्युझिक फील्डमध्ये असाल किंवा आर्ट फील्डमध्ये असाल, तुमची चमकण्याची वेळ 2026 मध्ये चालू झालेली आहे. यानंतर पुढचा पार्ट आहे तो म्हणजे प्रवास आणि विदेश योग. 2026 मध्ये सिंह राशींसाठी विदेश योग अत्यंत प्रबळ आहे. आधी सांगितलं होतं त्याचप्रमाणे तुमच्या बाहेर देशामध्ये प्रवासाचे चान्सेस खूप जास्त आहे. विदेश नोकरी असेल किंवा व्यापारासाठी असू शकतं किंवा स्टुडंटसाठी बाहेर शिकायला जाण्यासाठी पण संधी आहेच. त्याचबरोबर आध्यात्मिक किंवा प्रवास परिवारासोबत पण तुमचा लांब असा प्रवास 2026 मध्ये नक्कीच होऊ शकतो. यानंतर बघा, तुम्हाला जर तुमच्या प्रत्येक महिन्यानुसार म्हणजे सिंह राशीचं 2026च्या प्रत्येक महिन्यानुसार अगदीच थोडक्यात तुम्हाला 2 शब्द सांगते. आपण इन डिटेल प्रत्येक महिन्याचं पुढे बघणारच आहोत, पण याच व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्या राशीबद्दल प्रत्येक महिन्यामध्ये काय बदल होईल ते सांगते. जानेवारीमध्ये नवीन कामांची सुरुवात होईल, करिअरमध्ये वाढ होईल. त्याचबरोबर फेब्रुवारीमध्ये प्रेमसंबंधात रोमॅन्टिक काळ येऊ शकतो. मार्चमध्ये आर्थिक वाढ आणि गुंतवणुकीमध्ये नफा होऊ शकतो. एप्रिलमध्ये नोकरी बदलचा मजबूत योग येऊ शकतो. मेमध्ये आरोग्याची थोडी तुम्हाला काळजीच घ्यावी लागेल. जूनमध्ये प्रवास आणि कौटुंबिक कार्यक्रम तुम्हाला भेटेल. जुलैमध्ये मोठ्या संधी म्हणजेच बिझनेसमध्ये वाढ किंवा नोकरीमध्ये प्रमोशन मिळू शकते. ऑगस्टमध्ये बुद्धिमत्तेने घेतलेले निर्णय यश देतील. सप्टेंबरमध्ये प्रेमसंबंधात स्थिरता येईल. ऑक्टोबरमध्ये मालमत्तेचे व्यवहार हे तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. नोव्हेंबरमध्ये वर्षाचा सर्वात शुभ काळ आहे आणि डिसेंबरमध्ये मोठा आर्थिक लाभ आणि सन्मान तुम्हाला मिळणार आहे. हे झालं प्रत्येक महिन्यामध्ये काय होणार आहे याची थोडक्यात माहिती. आता तुम्हाला मी सांगते 2026 मध्ये सिंह राशीच्या लोकांसाठी मोठ्या आणि शुभ घटना काय घडणार आहे. तर सगळ्यात पहिले बघा, करिअरमध्ये मोठं यश तुम्हाला मिळू शकतं. त्याचबरोबर घर खरेदी होऊ शकतं. म्हणजे जर तुम्हाला घर बांधायचं असेल किंवा घर विकत घ्यायचं असेल तर त्याची मोठी संधी उपलब्ध आहे. त्याचबरोबर कर्जमुक्तीची संधी आहे. कर्जमुक्त तुम्ही व्हाल. विदेश संपर्क सांगितल्याप्रमाणे म्हणजे इंडियाच्या बाहेर तुमचा संपर्क होऊ शकतो, टूर होऊ शकते आणि जीवनामध्ये नवीन शक्ती आणि आत्मविश्वास तुमच्या येणार आहे. आता याचबरोबर बघूया तुम्हाला काय उपाय करायचे आहे.
उपाय काय करायचे आहे आणि तुम्हाला 2026मध्ये पूर्ण वर्षभर कोणत्या मंत्राचा मंत्र जाप करायचा आहे. उपाय असा आहे की सिंह राशीच्या लोकांनी 2026मध्ये प्रत्येक रविवारी सूर्यदेवाला पाणी अर्पण करावे. त्याचबरोबर तांब्याच्या वस्तूंचे तुम्हाला दान करायचे आहे शक्य होईल तेवढे. आणि मंत्राचं म्हणाल तर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे. त्याचबरोबर तुमचा भाग्यांक काय असणार आहे सिंह राशींच्या लोकांसाठी, तर सिंह राशींच्या लोकांचा भाग्यांक आहे 1 आणि 3. त्याचबरोबर त्यांचा शुभ रंग असणार आहे सुवर्ण म्हणजेच गोल्डन रंग, त्याचबरोबर केशरी आणि पिवळा रंग. हा असणार आहे सिंह राशींच्या लोकांसाठी भाग्यांचा रंग. नक्कीच तुम्हाला सगळी माहिती मिळाली असेल. त्यासोबत बघा, जर आपण काही क्रिस्टल्स जर वापरले आपल्या राशीनुसार तर त्याचा फायदा आपल्याला खूप पटकन होतो. त्याचप्रकारे सिंह राशीच्या लोकांसाठी पण कोणता तरी क्रिस्टल आहे जो तुम्ही वापरू शकता. तुम्हाला मी 4 क्रिस्टल सांगते, जसं की सनस्टोन असेल. शक्यतो सिंह राशीच्या लोकांनी टायगर आय आणि पायराईट हा क्रिस्टल वापरला तर नक्कीच त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही अडथळे आहेत ते दूर होतील. टायगर आय आणि पायराईट. जर तुम्हाला टायगर आय आणि पायराईट हा क्रिस्टल तुमच्या सिंह राशीच्या लोकांना हवा असेल तर नक्कीच तो माझ्याकडे अवेलेबल आहे. स्क्रीनवर बघा, तुम्हाला एक व्हॉट्सॲप नंबर दिसत असेल, त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून 2026साठी किंवा तुम्ही ऑल ओव्हर तुमच्या पूर्ण आयुष्यासाठी टायगर आय किंवा पायराईट हा क्रिस्टल माझ्याकडून घेऊ शकता. तुम्हाला तो सिद्ध करून मिळेल. चला तर मग तुम्हाला सिंह राशीचं 2026चं वार्षिक राशी भविष्य कसं वाटलं कमेंटद्वारे नक्कीच सांगा. त्याचबरोबर तुम्हाला अजून कोणत्या राशीच्या 2026 वार्षिक राशी भविष्याबद्दल जाणून घ्यायचं आहे तेही कमेंट करून सांगा. चला तर मग लवकरच भेटू आपण अशाच एका नवीन अशा राशीसोबत आणि त्याच्या भविष्यासोबत. लवकरच भेटू. धन्यवाद.